आता आपण महाविकास आघाडीतील दोन महत्त्वाच्या पक्षांचे दिवसभरातील महत्त्वाचे अपडेट्स पाहूयात। हे दोन पक्ष म्हणजे राष्ट्रवादी आणि शिवसेना आणि खरं तर त्यांचे दोन्ही गट। निवडणूक आयोगात राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबतची सुनावणी आज सुरू झाली। ही लढाई लढण्यासाठी स्वतः शरद पवार निवडणूक आयोगासमोर हजर होते। शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड, वंदना चव्हाण हे नेते सुद्धा या कायदेशीर लढाईसाठी सध्या दिल्लीत ठाण मांडून आहेत। दुसरीकडे अजितदादा गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी दिल्लीत बाजू लावून धरली, पण ते स्वतः मात्र निवडणूक आयोगाच्या कार्यालयात उपस्थित नव्हते। निवडणूक आयोगात शरद पवार गटाची बाजू मांडण्यासाठी अभिषेक मनु सिंघवी तर अजितदादा गटाकडून नीरज किशन कौल, मनिंदर सिंग आहेत। दोन्ही गटाकडून कागदपत्र दाखल करण्यात आली। दोन्ही पक्ष नक्की काय युक्तिवाद करतात याबद्दल कुतूहल होतं। घटनेच्या आधारे काय काय गोष्टी योग्य आहेत ते अजित पवार गटाने सांगितलं। शरद पवारांचे अध्यक्ष म्हणून निवडच घटनेला धरून नसल्याचं अजित पवार गटाकडून सांगण्यात आलं। जयंत पाटील यांच्यासहित पक्षातील नियुक्त्यांवर आक्षेप घेतले गेले। शरद पवार स्वतःच्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा आरोप अजितदादा गटाकडून केला गेला। आमदार आणि खासदारांची संख्या अजित पवार गटाकडून सादर करण्यात आली। राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेल्यामुळे आमदारांची संख्या ग्राह्य धरावी असा युक्तिवाद अजित पवारांच्या वकिलांनी केला। लोकसभा राज्यसभेतील एक खासदार, राज्यातील 53 पैकी 42 आमदार, परिषदेतील 9 पैकी 6 आणि नागालँडमधील सर्व 7 आमदार सोबत असल्याची आकडेवारी अजित पवार गटानं आज सादर केली। मात्र अजित पवार पक्षावर दावा करू शकत नाही असं उत्तर शरद पवारांनी दिलं। शरद पवार गटाचा विस्तृत युक्तिवाद सोमवारी असणार आहे, पण त्याआधी त्यांनी आज निवडणूक आयोगाला निर्णय येईस्तोवर चिन्ह गोठवू नये अशी विनंती केली। या सगळ्या घडामोडी सुरू होण्याआधी शरद पवार यांनी आज काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधींची भेट घेतली। या भेटीचं टायमिंग सुद्धा आपण लक्षात घ्यायला हवं। इकडे राज्यात महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीतील दुसरा पक्ष म्हणजे उभाठा शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली। नांदेड दुर्घटनेवरून त्यांनी शिंदे फडणवीस पवार सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले। त्याबाबत आपण सविस्तर पाहणारच आहोत। त्याआधी याच विषयावर आम्ही विचारलेला प्रश्न पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न होता, जाहिराती गुजरात गोवा फिरण्यासाठी सरकारकडे पैसे मात्र रुग्णांसाठी नाही। उद्धव ठाकरेंच्या आरोपांशी सहमत आहात का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही। राज्यात दसरा मेळावा जवळ येत आहे, तसा शिवसेनेच्या दोन्ही गटातील संघर्ष तीव्र होताना दिसतोय। आज स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले। त्यांनी सुरुवातीलाच नांदेड दुर्घटनेवरून सरकारला धारेवर धरलं। औषध खरेदीसाठी दलाल नेमले आहेत का याची सीबीआय चौकशी करावी अशी मागणीही त्यांनी केली। इतकंच नाही तर या निमित्तानं त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळातील गोष्टींना उजाळा दिला। तसंच शिंदे फडणवीस पवार सरकारची एक फुल 2 हाफ अशी संभावना करायची संधीही त्यांनी सोडली नाही। पाहुयात उद्धव ठाकरेंनी उपस्थित केलेले 11 सवाल। या सरकारची आता मला असं वाटतं निपक्षपातीपणाने सीबीआय चौकशी झाली पाहिजे। महाराष्ट्र सरकार ज्या काही योजना आहेत, महात्मा फुले काय जन आरोग्य योजना आहे, आणखीन काही योजना आहेत, मुख्यमंत्री सहायता निधी आहे, तो मुख्यमंत्री सहायता निधीतून या सगळ्या औषधांचा खर्च केला जाणार आहे का? तर त्याची सुद्धा एक मला असं वाटतं चौकशी व्हायला पाहिजे। मी ज्या सरकारला 1 फुल 2 हाफ म्हणतो ते 1 फुल 2 हाफ कुठे आहेत? आधी आरोग्य खात्यातली ज्या काही पोस्टिंग आहेत त्याच्यासाठी सुद्धा रेड कार्ड ठरवलं गेलेलं आहे। तेच तर आहे, यांच्या जाहिराती करायला यांच्याकडे पैसे आहेत, या सगळ्या यात्रा सहली करायला, आमदार इकडे तिकडे फिरवायला, खासदारांना फिरवायला पैसे आहेत, मात्र औषधं खरेदी करायला पैसे नाहीत। हे फार संतापजनक आहे। गुजरातमध्ये जाऊन मजा मस्ती करायला, गुवाहाटीला जाऊन मजा मस्ती करायला, गोव्यात जाऊन टेबलवरती नाचायला यांच्याकडे पैसे आहेत, पण महाराष्ट्रातील रुग्णांचे जीव वाचवायला यांच्याकडे पैसे नाहीत। जिथे जिथे औषध खरेदी झालेली नाहीत किंवा औषधं पोचलेली नाहीत तिकडे कोणाचे दलाल बसलेत का याची सुद्धा सीबीआय चौकशी झाली पाहिजे।
याच्या या भ्रष्ट कारभारामुळे लोकांचे आता बळी जायला लागलेले आहेत. असे काही खेकडे त्यांच्या हातामध्ये हा कारभार गेलेला आहे का, की जे एक हे जे काही धरण आहे ते फोडून भ्रष्टाचाराचं पाणी आपल्या शेतामध्ये वळवत आहेत, असं काही आहे का? पण इकडे हॉस्पिटलमध्ये बळी जात असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे दिल्लीमध्ये बसलेले आहेत. नक्षलवाद्यांचा सामना कसा करायचा, मग हा टास्क फोर्स करतोय काय? आता या टास्क फोर्स वरती काय जबाबदारी दिलेली आहे, काम काय आहे, का नेमलेला हा टास्क फोर्स? ठाकरेंनी मुंबईत 11 सवाल उपस्थित केले तर मुख्यमंत्री दिल्लीत होते. तिथे नक्षलग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. त्याच बैठकीआधी माध्यमांशी बोलताना शिंदेंनी उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिलं. कोविडमध्ये जे तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह करत होते घरात बसून, काय तोंडाला मास्क लावून फेसबुक लाईव्ह घरात बसून करत होते, त्यांनी माझ्यासारख्या किंवा आम्ही जे रस्त्यावर उतरून काम करतो त्यावेळेस पाहिलं की हा एकनाथ शिंदे पीपी किट घालून हॉस्पिटलमध्ये लोकांना मदत करत होता आणि तेव्हा हे घरात बसले होते. त्यांना भेटायला येणाऱ्याची पण अँटीजेन टेस्ट करून 2-2 तास बसून नंतर भेटत होते. अशा प्रकारचे मुख्यमंत्री या देशाने नाही जगाने पाहिले नसतील आणि म्हणून एकीकडे कोविडमध्ये माणसं मरत होते आणि घरात बसून नोटा मोजण्याचं काम करत होते. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत एवढ्या अंतर्गत घडामोडी होत असताना मवियातील तिसरा मोठा पक्ष शांत कसा राहील? त्यांना कारण दिले भाजपने राहुल गांधींना रावणाच्या रूपात दाखवलं. त्याला विरोध करत काँग्रेस पक्ष राहुल गांधीसाठी रस्त्यावर उतरला. मुंबई प्रदेश काँग्रेसनं भाजपचा निषेध केला. आंदोलनात विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, संजय निरुपम सहभागी झाले होते. भाजपने राजकारणात सभ्यता सोडल्याचा आरोप काँग्रेसनं केला. थोडक्यात मवियातील तिन्ही पक्ष आज चर्चेत होते. आता वेळ झालीये 0 आवर मधील प्रश्नावर आपण दिलेल्या काही प्रतिक्रिया पाहण्याची आणि त्यासाठी आपण नेहमीसारखंच जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आपला आजचा दुसरा प्रश्न परत सांगते. जाहिराती, गुजरात गोवा फिरण्यासाठी सरकारकडे पैसे, मात्र रुग्णांसाठी नाही. उद्धव ठाकरेंच्या आरोपांशी सहमत आहात का? एक्सवरून मुकेश हराळे, विरोधक नेहमीच जनतेच्या बाजूने बोलतात, मग तो कोणताही पक्ष असो, म्हणून उद्धव ठाकरे बोलले ते 100% खरे आहे. एक्स, उद्धव, सत्तेच्या धुंदीत इतके बेधुंद होऊ नका. दिल्लीला येरझाऱ्या मारण्यापेक्षा राज्यातील जनतेचे काही भले करता येईल का ते पहा. युट्यूबवरून दीपक जाधव, सगळी घराणेशाही संपली पाहिजे. जंगलात फोटो काढणारे नको, तर जनतेशी संपर्क साधणारे नेते पाहिजे. युट्यूबवरून विष्णू पाटील, एकदा तरी जनतेचे राज्य यावे ही देवाकडे मागणी. युट्यूबवरून लालचंद राजपूत, सत्य आरोप, वस्तुस्थिती आहे, दवाखान्यात पैसा नाही, आमदारांसाठी आहे. फेसबुकवरून मनीषा रणदिल ओहोळ, समस्येकडे दुर्लक्ष करून फक्त दिखावा सुरू आहे. फेसबुकवरून सचिन दहिकार, खरं बोलले, कोविडमध्ये निस्वार्थी मनानं काम करणारा एकमेव मुख्यमंत्री. फेसबुकवरून सतीश शिर्के, 100% सहमत आहे, कधी नाही मिळालं आणि गटगट गिळलं असा प्रकार सुरू आहे. फेसबुकवरून वेदांत जोशी, होय बरोबर आहे, अक्षरशः लाखो रुपयांचा चुराडा सुरू आहे. इंस्टाग्रामवरून भागवत पाटील, सहमत आहे, कारण आता कोरोनासारखी स्थिती नसताना हे हाल आहेत. या विषयावर आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते पाहूयात आणि त्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा प्रश्न आपल्याला माहितीच आहे. जाहिराती, गुजरात गोवा फिरण्यासाठी सरकारकडे पैसे, मात्र रुग्णांसाठी नाही. उद्धव ठाकरेंच्या आरोपांशी सहमत आहात का? युट्यूबवर एकूण 15,000 मतं, 90% लोकांनी म्हटलंय होय, 10% लोकांनी म्हटलंय नाही. इंस्टाग्रामवर 3,000, 81% लोकांनी होय म्हटलंय, 19 लोकांनी नाही म्हटलंय.
एक्सवरून 80% लोकांनी होय म्हटलंय, 20% लोकांनी नाही म्हटलंय. फेसबुकवरून 65% लोकांनी होय म्हटलंय, 35% लोकांनी नाही म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेसची पक्ष आणि चिन्हाची लढाई शिवसेनेच्या मार्गावर जाण्याची शक्यता अनेकांना वाटते. आपण 4-5 चिन्हांवर निवडणुका लढल्याची आठवण कालच शरद पवारांनी कार्यकर्त्यांना करून दिली आहे. कोणतंही चिन्ह मिळालं तरी लढाईची तयारी ठेवण्याचा संदेश त्यांनी दिलाय. त्यामुळे शिवसेनेसारखंच राष्ट्रवादीचं चिन्ह गोठवलं जाईल का अशी शक्यता वर्तवली जाऊ लागली. त्यातच आजच्या सुनावणीत अजितदादा गटानं निवडणूक आयोगासमोर शिवसेनेतील फुटीचं उदाहरण दिलं. ज्याच्याकडे जास्त आमदार त्याला म्हणजे शिंदे गटाला चिन्ह मिळाल्याचा उल्लेख केला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला मिळेल अशी अपेक्षा तो गट करत आहे. तेव्हा अंधेरी पोटनिवडणुकीसाठी तात्काळ निर्णय घेणं शक्य नव्हतं म्हणून धनुष्यबाण चिन्ह गोठावलं होतं. आताही 5 राज्यातील निवडणुकांचा हवाला दिला जातोय. त्यामुळे आयोग काय करणार याकडे सर्वांचं लक्ष असेल. चिन्ह कुणालाही मिळाली तरी पुढची लढाई सोपी नसेल याची पूर्ण कल्पना सर्व पक्षांना आणि गटातटांना आहे. त्यामुळे प्रत्येक पाऊल सावधपणे टाकलं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.